नांदेड जिल्ह्यात सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेत। सकाळी 8:44 सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 4.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाली आहे। नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यासह अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव भूकंपाचं केंद्रबिंदू आहे। नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। तर हिंगोलीत 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला। यवतमाळच्या पुसद परिसरात सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। हिंगोली जिल्ह्यात 4.7 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला। या भूकंपाचे सौम्य धक्के यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, वसंतनगर आणि आसपासच्या भागात जाणवलेत। सुदैवानं कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती नाही। तर प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं। तर वाशिम जिल्ह्यातील रिठद परिसरात देखील भूकंपाचे धक्के जाणवलेत। आज सकाळी 8:45 या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नागरिकांमध्ये त्यामुळे काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिनिटानं पलंगावर मी बसेल होती, पोरगी काम करू लागली। ती पोरगी काम करता करता लेकरू लढू लागलं, तर ती का नाही तर लेकरू घेऊन बसली पलंगावर। ती हल्ली पलंगावर। मी म्हणलं माझ्या पलंगाखाली कोण आलं? ती म्हणे महाबा झाला लागली, बाजावर घेऊन बसली लेकरू। तर मग बाहेर आलो मी, म्हणलं हा बाहेर। मग बाहेर आलो, इकडं सुभाष भाऊच्या घरचे सगळे, इकडं ठोकळ मामाच्या घरचे सगळे बाहेर काढले। हा म्हणलं बाहेर, लय झटका जोरात आला। आज सकाळी 8:45 दरम्यान घरामध्ये मी हॉलमध्ये बसलेला असताना माझ्यासोबत काही आमच्या गावातील 2-3 नागरिक होते। आम्ही चर्चा करत असताना 8:45 दरम्यान एकदम आमचा सोफा हलायला लागला 2-3 सेकंदाच्या दरम्यान। आणि मी त्यावेळेस घराच्या बाहेर आलो असताना आमचे शेजारीसुद्धा घराच्या बाहेर आले आणि त्यांनासुद्धा भूकंपाचा धक्का जाणवल्यासारखा प्रकार घडला। आणि यामुळे 2-3 सेकंदाच्या दरम्यान थोडीशी एकदम जमीन हल्ल्यासारखं एकदम व्हायब्रेशन झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।